त्यानंतर तुम्ही जाऊ नका, कारण जसे तुम्ही तुमच्या कामाचं कारण पाहायला आहात तसे इतरही मुलांनी खूप कष्ट घेतले आहे. महिना 2 महिने सर्व विद्यार्थी शिक्षक कष्ट घेत आहेत. तर तुम्ही सर्वांचे कार्यक्रम पहा. सर्व कार्यक्रम चांगले आहेत आणि आपला कार्यक्रम हा वेळेतच होणार आहे. त्यामुळे तुम्हीही जाण्याची घाई करू नका. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा एवढंच बोलतो आणि मी माझं छोटंसं प्रस्तावित थांबवतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मलकापूरचे केंद्र प्रमुख माननीय गणेश जाधव साहेब या ठिकाणी आपल्याला उद्बोधित करतात. या ठिकाणी कामगार स्मृती सदन स्वर्गीय सुधीर चव्हाण सभागृहामध्ये आज या ठिकाणी आपला आजची कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहे. या निमित्ताने आपले मानसिक चांगले सदस्य दुसरे आमचे गुरु बऱ्याच दिवसांनी वेळ झालेली दिसली आणि पवित्र संघटनेचे दिवशी आमचे आदरणीय विक्रम बापू दुसऱ्या आमचे गुरुवर्य चव्हाण साहेब सर्व देसाई असतील आणि या शाळेचे काही आपण सदस्य खास करून आदर्श ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी पाठिंबा आलं सर्व पालक बोलत आणि आता शाळेचं विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की गुणवत्तेमध्ये शाळा चांगली असून सांस्कृतिक कलावनामध्ये सुद्धा आपण मुलांच्यामध्ये मुलांना वाव देत आहे ही खऱ्या अर्थाने एक चांगली गोष्ट आहे. पालकांचा हे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे. मुलांना एक चांगल्या प्रकारची आपण संधी द्यावी. मग जो अभिनय असेल कला असेल नाट्यकरण असेल त्याचं सादरीकरण असतील त्याच्यामध्ये मुलाचं धाडस आणि त्याला विचार करण्याची शक्ती त्याला मिळते. एखाद्या नाट्यकरणातून सुद्धा एखादा समाजासाठी असलेला प्रेरक विचार या ठिकाणी निर्माण होतो आणि तो सुद्धा जबाबदार नागरिक पुढच्या काळात होऊ शकतो अशी भूमिका आहे. असा एक विचार असतो आणि या ठिकाणी मी आपल्या शाळेला शुभेच्छा देतो. मला ठिकाणी बोलायला संधी दिली सत्कार केला त्याबद्दल केल्याबद्दल आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय विद्यार्थी या ठिकाणी आपापल्या सारख्या मुलांचे कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित सर्व पालक आणि बालविद्यार्थी आज कला आविष्कार 2025 या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिवा या शाळेच्या निमित्तानं सादर करण्यात आलेला आहे. हे कार्यक्रम सादर करण्यासाठी खूप मोठं परिश्रम घेतलं जातं. या अशा या कला आविष्कार कार्यक्रमातून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव करून दिली जाते. घराघरातील ग्रामीण संस्कृतीची लोकगीतांची आणि आज चाललेल्या परिस्थितीची जाणीव करून असे हे बाल कलाकार या स्टेजवरती आपल्या कलेचं सादरीकरण करून आपली करमणूक करतात. वर्षातून एकदा हा कार्यक्रम येतो. ते आनंदाने उत्साहित असतात. त्यांना खूप यामध्ये उत्साह असतो आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावे याबद्दल शाळेने मी खूप मोठे आभार मानतो. दरवर्षी हे कार्यक्रम घेतात, त्यांचे परिश्रम घेतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच लावलेलं होतं आज त्याचा वटवृक्ष होत असताना दिसत आहे आणि 2 गरीब मुलांच्या
शिक्षणाची या ठिकाणी सोय होत आहे याबद्दल सुद्धा या संस्थापकांचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी अध्यक्षपद भूषवण्यासाठी आपण अधिकृत केलं याबद्दल मी शाळा प्रशासनाचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो.